पदवीधर महिलांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी. एकच एक्झाम आणि थेट निवड. तो याच्यामध्ये पगार असणारे 35,000 ते 1,12,000 पर्यंत आहे की नाही मोठं सरप्राईज. तर या ठिकाणी तुम्हाला कुठलाही इंटरव्ह्यू नसणारे, कुठली स्किल टेस्ट नसणारे किंवा कुठली मेन एक्झाम नसणारे. तर मी तर म्हणेन 2026 ची ही सगळ्यात मोठी भरती महिलांसाठी आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर याच्यामध्ये तुम्हाला पुरुषांची कुठलेही कॉम्पिटिशन नसणार आहे. फक्त महिला आणि महिलांसाठीच ही एक्झाम असणार आहे. तर एक्झाम कुठली असणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, पात्रता, परीक्षा पॅटर्न हे सगळं काय असणार आहे, तर हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. जर तुम्ही आजपर्यंत आपल्या अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला यासारखे व्हिडिओज अजूनही बघायला भेटतील. त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींशी देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे त्यांचाही फायदा या ठिकाणी होईल. ज्या महिलांचं स्वप्न आहे सरकारी नोकरी मिळवायचं, त्यांनी तर हा व्हिडिओ बघाच आणि कामाला लागायचं आहे. तर मी तुमचं सर्वांचं सीमा शिंदे स्वागत करते आपल्या द 360 अकॅडमी वरती. तर बघूया, जाणून घेऊया की कुठल्या एक्झाम बद्दल, कुठल्या अपडेट बद्दल आपण या ठिकाणी बोलतोय. तर पदवीधर महिलांसाठी ही सगळ्यात मोठी 2026 ची भरती आहे. तर ही भरती कशासाठी आहे, तर ही भरती आहे अंगणवाडी का मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिका. तर जवळपास या ठिकाणी बघितलं तर खूप जास्तीत जास्त जागा या ठिकाणी आहे आणि चान्सेस आहे की लवकरात लवकर या ठिकाणी भरती होऊ शकते. सो आता बघूया आपण सुवर्ण संधी महिलांसाठी परत. आता ज्या महिला म्हणतात की वेळ नाहीये, ज्या महिला म्हणतात की आम्हाला खूप सारे घरातले काम आहेत, मुलं आहेत, आम्ही वेळ काढू शकत नाही, पण त्या ठिकाणी बघा, वेळ काढूनही तुम्ही अभ्यासाचं व्यवस्थित व्यवस्थापन नियोजन केलं तर तुम्ही ही एक्झाम नक्की क्रॅक करू शकतात. सो याच्यामध्ये करायचं काय, तुम्हाला काहीच नाही, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर एक्झाम तुमची इझिली निघू शकते. एकच एक्झाम आहे, ओके, एकच एक्झाम आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की सरकारी नोकरी मला मिळवायची आहे त्या तर इझिली मिळवू शकतात. सो बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. जसे की लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला लाडक्या बहिणींच्या योजनांचा जो काही फायदा होतोय त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे. यस, या ठिकाणी तुम्हाला 35,000 ते 1,12,000 पर्यंत या ठिकाणी पेमेंट मिळू शकतं. जर बघा, तुम्ही जर बघायला गेलात तर आता पदाचा परिचय आणि वेतन श्रेणी आपण या ठिकाणी बघूया. अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकासाठी पेमेंट कसं असतं, वेतन श्रेणी त्यांची काय असते हे आपण बघून घेऊया. हे पद केवळ आणि केवळ महिला उमेदवारांसाठीच राखीव आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पुरुष पुरुष कॅटेगरी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व नाहीये. फक्त आणि फक्त ह्या ज्या काही जागा आहेत ह्या फक्त महिलांसाठीच आहे. तेच तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमची कॉम्पिटिशन ही जी आहे ती फक्त महिलांसोबतच आहे. तर त्यामुळे मी या ठिकाणी नेहमी वारंवार सुवर्ण संधी, सुवर्ण संधी असं म्हणत आहे. सो या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट, जर वेतन श्रेणीबद्दल आपण बोललो तर 35,000 1,12,000 वेतन या ठिकाणी आहे. आणि साधारण वेतन जे आपण ज्या स्केलनुसार करतो त्या ठिकाणी 45,000 ते 55,000 पर्यंत वेतन दरमहा तुम्हाला या ठिकाणून मिळू शकतं. जर पात्रता बघितली तर पात्रता तुमच्याकडे पदवी म्हणजे कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर अशा काही महिला असतील ज्यांनी की त्यांचं ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठातून केलं असेल, ज्याला की आपण YCMOU म्हणतो. सो मुक्त विद्यापीठातून जरी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकताय. सो बघा, पेमेंट पण खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे यस, तुम्ही फॉर्म भरलाच पाहिजे. पदाची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र नेमकं काय असतं, आता ही कुठल्या खात्याअंतर्गत ही भरती होते. सो आता ही भरती होते कधी जिल्हा परिषद मार्फत सुद्धा भरती ही होऊ शकते किंवा आदिवासी विकास विभागाअंतर्गत देखील याची भरती होते, ग्रामीण विकास विभागाअंतर्गत देखील याची भरती होऊ शकते. सो आता आपण जर बघितलं तर ह्या वेगळ्या वेगळ्या मीन्स विभागामार्फत या पदांची भरती होत असते. तर आता पर्यवेक्षिका याचं जे काम आहे जवळपास त्यांना 24 ते 25 अंगणवाड्यांवरती निरीक्षण करायचं काम असतं किंवा त्यांच्या नियंत्रणामध्ये 24 ते 25 अंगणवाड्या असतात. सो आता आपण बघूया की शैक्षणिक पात्रता व त्याचे निकष काय काय असतील. शैक्षणिक पात्रता जर तुम्ही बघितली तर कोणत्याही मान्यता विद्यापीठाची पदवी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जसं की BA असेल, BCom असेल, BSc असेल, ऍग्रीकल्चर किंवा इंजिनिअरिंग
सुद्धा कंप्लीट असेल तरी सुद्धा तुम्ही या पदाचा फॉर्म भरू शकताय. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाची सुद्धा डिग्री तुमच्याकडे असेल सो तुम्ही ते भरू शकता. आता बऱ्याच महिलांनी मुक्त विद्यापीठामार्फत ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट केलेलं असतं, तर मग त्या मार्फत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय. देन तांत्रिक पात्रता याच्यासाठी काय आहे, सो MSCIT तुमचं कंप्लीट झालेलं असावं. जर झालेलं नसेल, ओके, असं होऊ शकतं की बऱ्याच महिलांचं MSCIT नसेल झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे विशेष सवलत दिली जाते. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ते एक कालावधी त्या ठिकाणी दिला जातो. त्या कालावधीमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र जे आहे MSCITचं ते सादर करण्यासाठी वेळ त्या ठिकाणी मिळतो. सो काळजी करायचं कारण नाहीये. जरी तुमचं MSCIT झालेलं नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर देखील वेळ मिळणार आहे तुमचं प्रमाणपत्र MSCITचं सादर करण्यासाठी. सो सध्या प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सो काळजी करण्याचं कारण या ठिकाणी नाहीये. सो आता वयोमर्यादा किंवा राखीव सवलत या ठिकाणी काय आहे, सो तुमची वयोमर्यादा खुला प्रवर्ग मध्ये जर तुम्ही येत असाल, ओपन मध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये जर येत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे 38 वर्ष वयापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. त्याच्याऐवजी जर समजा कोणी राखीव प्रवर्गामध्ये असेल, राखीव वय म्हणजे याच्यामध्ये येत असतील तर त्यांचं वय त्या ठिकाणी 43 वर्ष वयाच्या पर्यंत ते फॉर्म भरू शकता या ठिकाणी. सो आता याचे नियम काय आहे, झडपी पॅटर्न नुसार जर बघितलं तर किमान वय उमेदवाराचे 21 वर्ष पूर्ण झालेले असावे. कुठलीही महिना फॉर्म भरू शकते म्हटलं तरी पण 21 वर्ष ऍटलीस्ट कंप्लीट झालेलं असावं. त्याचबरोबर विशेष सवलत महिला उमेदवारासाठी वयोमर्यादेमध्ये शासनाची जी काही विशेष सवलत असते ती याच्यामध्ये लागू होते. सो अर्ज भरताना तुम्हाला जे काही तुमचं अचूक वय आहे, जे काही तुमच्या सर्टिफिकेटवर असेल, जे काही तुमच्या आधार कार्डवर असेल, जे काही तुमचं योग्य ते वय आहे तेच तुम्हाला या ठिकाणी यस नमूद करायचं आहे. खोटं वय ग्राह्य धरल्या जाणार नाही. जर तुमची निवड झाली असेल, जर तुम्ही खोटं काहीतरी त्या ठिकाणी वय टाकलेलं असेल तर ते म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी गृहीत ते धरले जात नाही किंवा तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही चुकीचं वय दिलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सो त्या ठिकाणी तुम्हाला अचूक जे काही तुमचं मूळ वय आहे तेच नोंदवणं गरजेचं आहे. जे की सर्टिफिकेट्स तुमचे असतील त्यानुसार तुम्हाला ते वय जे अचूक असेल तेच भरावं लागणार आहे. सो परीक्षा पद्धतीतील महत्वपूर्ण बदल लक्षात घ्या. आता ही जी काही एक्झाम घेतली गेलेली आहे अगोदर, सो ती TCS पॅटर्न नुसार घेतली गेली होती मागे. सो TCS द्वारे ऑनलाईन जी परीक्षा झाली तर त्याची साधारण पातळी आपण बघितलं तर थेट भरती होती आणि बहुपर्यायी संगणकीय परीक्षा होती. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ती परीक्षा घेतली गेलेली होती आणि साधी बहुपर्यायी चाचणी आपण त्याला म्हणू शकतो. आता नवीन बदललेला जो पॅटर्न आहे तो आपण MPSC सरळ सेवा मार्फत होऊ शकतो. सो MPSC सरळ सेवा मार्फत घेण्याची शक्यता सर्वाधिक या ठिकाणी दिसत आहे. शक्यता सर्वाधिक आहे. सो तुम्ही त्या हिशोबाने तयारी करू शकतात. उच्च दर्जाची पारदर्शकता व काठिण्य पातळी थोडीशी अधिक राहील. TCS पॅटर्न नुसार मागची जी भरती झाली होती ती TCS पॅटर्न नुसार झाली होती. सो तिथे काठिण्य पातळी तुम्ही जर बघितली म्हणजेच तेवढं काही अवघड नव्हतं त्या ठिकाणी, पण या ठिकाणी MPSC सरळ सेवा थ्रू ही एक्झाम होणार आहे तर काठिण्य पातळी तुमची या ठिकाणी थोडीशी वाढू शकते. ओके, त्यानुसार तिथे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ पॅटर्न जे काही आपण म्हणतो MCQ पॅटर्न नुसारच ही असेल आणि या ठिकाणी निवड गुणवत्तेनुसार थेट आहे. म्हणजे तुमच्या मेरिट लिस्ट नुसार तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे. सो इथे इंटरव्ह्यू किंवा स्किल टेस्ट काहीही नाहीये. सो इंटरव्ह्यू नसणार आहे. दुसरी मेन एक्झाम ज्याला आपण म्हणतो किंवा स्किल टेस्ट आपण ज्याला म्हणतो ती नसणार आहे. सो तुमची जी एकच एक्झाम त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि ते एक एक्झाम नुसार तुमच्या मेरिट्स नुसार जे काही तुमचे मार्क्स आलेले आहेत त्या मार्क्स नुसार मेरिट लिस्ट नुसार त्या ठिकाणी तुमची निवड या ठिकाणी होईल. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार कराल तर असण्याची शक्यता आहे. कन्फर्म नाही, असू शकते किंवा नसेल. नसलं तर एकदम उत्तम आहे, पण जरी असली तरी आपण त्या ठिकाणी प्रिपेअर असणं गरजेचं आहे. देन तांत्रिक अभ्यासक्रम. आता तांत्रिक अभ्यासक्रम जी काही अंतिम यशाची गुरुकिल्ली आपण याला म्हणतो. आता तांत्रिक अभ्यासक्रम याच्यासाठी कसा असू शकतो किंवा काय असू शकतो, याच्यामध्ये ICDS योजना आहे. म्हणजे ज्या काही योजना आहे योजनांचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. ज्या की शासनामार्फत योजना आलेल्या आहे, कधी केव्हा कोणत्या योजना आल्या, त्या योजनांचं माध्यम काय, त्या योजनांमध्ये नेमकं काय, कुणासाठी आल्या, सो ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो
पोषण व आरोग्य काय आहे, कारण की ह्या ज्या काही पद आहे, हे जे काही पद आहे त्या अंतर्गत त्या रिलेटेडच आहे. सो पोषण व आरोग्य का महत्वाचं आहे, कशासाठी? शालेय पोषण आहार असेल किंवा बालकांचे आरोग्य असेल, सो हे कसं म्हणजे याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, सो या सगळ्या योजनांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सो शालेय पोषण आहार असेल किंवा गरोदर माता असेल किंवा बालकांचे आरोग्य असेल, याच्यासाठी शासनाकडनं कुठल्या कुठल्या योजना आलेल्या आहेत, सो याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. देन संगणक ज्ञान आहे. येस, आता बघा आधुनिक याच्यामध्ये आधुनिक गोष्टींचा विचार केला, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा आपण विचार केला, तर सध्या तुम्ही बघा की AI मार्फत बरेच सारे कामे केली जात आहेत. सो हे AI काय आहे नेमकं? सो कामकाजासाठी लागणारे तांत्रिक व सांगणिक कौशल्य काय आहे किंवा AI अंतर्गत आपण कुठले कुठले कामे कशा पद्धतीने करू शकतो, म्हणजे याची थोडी तरी माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो अंतिम गुणवत्ता यादीमधील यश प्रामुख्याने या तांत्रिक घटकांच्या अभ्यासावर अवलंबून असते, कारण की हे माहिती तुम्हाला याचा अभ्यास सखोल असणं गरजेचं आहे. का? कारण की हा घटक डायरेक्टली तुमच्या त्या पदवीशी रिलेटेड असतो, तुमच्या त्या पदाशी रिलेटेड असतो, पदवीशी नाही पदाशी रिलेटेड असतो. सो म्हणून तुम्हाला याचा अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे. आता भरतीचे संभाव्य वेळापत्रक नेमकं काय, नेमकी ही भरती कधी होणार, सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या डोक्यात तो आहे ना. सगळे म्हणतात की भरती होणार आहे, पण नेमकं कधी होणार आहे? सो आता जाहिराती नंतरचा जो काळ आहे, सो तुम्ही बघत असाल की जाहिरात आल्यानंतर भरती कशी कधी होते. सो आता ही जर MPSC घेत असेल तर MPSC वेग वाढवत असल्याचं आपल्याला दिसतंय. सो अभ्यासासाठी तुम्हाला या ठिकाणी फक्त 1 किंवा 2 महिने मिळू शकतात. ओके, सो भरती म्हणजेच हे आल्यानंतर फॉर्म आल्यानंतर त्या ठिकाणी 1 किंवा 2 महिने तुम्हाला मिळू शकतील. सो तुम्हाला जर सपोज तुमचं स्वप्न आहे की सरकारी नोकरी मिळवायचं आहे, तर आतापासून तुम्हाला अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. काही जणांच्या डोक्यात असतं की नाही चला फॉर्म भरल्यानंतर आपण अभ्यासाला लागू, पण असं करू नका. सो तुमचं एक ध्येय ठेवा की नाही मला काहीही झालं तरी हा जॉब मिळवायचा आहे, तर आतापासून तुम्हाला त्या ठिकाणी तयारीला सुरुवात करणं गरजेचे आहे. तर 1 किंवा 2 महिन्यांचाच अवधी तुम्हाला या ठिकाणून मिळणार आहे. त्याच्यासाठी तुमची पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. पूर्वतयारी असेल, प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर नक्की रिझल्ट तुमचाच आहे. ओके, सो जाहिरातीची वाट बघायची नाहीये, तर आतापासूनच तयारीला लागा. कारण की काय आहे की या ठिकाणी भरती 100% होणारच आहे. भरती 100% होणारच आहे. आता म्हणजे जून किंवा जुलैमध्येच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. येस, हे ठरलेलं आहे. जून किंवा जुलैमध्येच होणार आहे. तर डेट काही कन्फर्म नाहीये, पण त्या ठिकाणी तुम्हाला वेळ किती मिळणार आहे? 1 किंवा 2च महिने मिळणार आहे. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगेल की अभ्यासासाठी तयारीला लागा. वेळ बघू नका, जाहिरात येईल मग आम्ही अभ्यासाला लागू. जर तुमचं ध्येय आहे की तुम्हाला रिझल्ट मिळवायचा आहे, तर तुम्हाला आत्ताच या क्षणाला अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने बघा, मग तुम्हाला तयारी करायची आहे तर तुमच्यासाठी काय आहे, तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय पूर्णपणे एक रेकॉर्डेड बॅच. ही बॅच मध्ये तुमची पूर्णतः तयारी होऊन जाईल. त्याचप्रमाणे बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका तुम्ही जर स्वप्न बघताय की तुमचं सरकारी नोकरी मिळवण्याचं ध्येय आहे, तर ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या ठिकाणून तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. फक्त तुम्हाला करायचं काय की तुम्हाला आपली बॅच कशी घेणार तुम्ही. सो बॅच घेण्यासाठी तुम्ही जाणार प्ले स्टोअरला द 360 अकॅडमी सर्च केल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवेच्या फोल्डर मधून तुम्ही आपली बॅच परचेस करू शकताय. आणि परचेस करण्यासाठी आपली जर फीस बघाल तर 499 फक्त या ठिकाणी फीस आहे. म्हणजे एवढ्या कमी फीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही आपला सिलेबस पूर्ण असणार आहे, यस, जे काही विषय आपले सगळे आहेत, सो त्या पूर्ण सिलेबसचा स्टडी तुम्ही या ठिकाणी करणार आहात. त्याचबरोबर तुमच्या टेस्ट असतील किंवा तुम्हाला पर्सनली गायडन्स सुद्धा या ठिकाणून केलं जाईल की कशा पद्धतीने तुम्ही कुठले क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणून हेल्प या ठिकाणून केली जाईल. सो ही सगळ्यात मोठी 2026 ची महिलांसाठी असणारी भरती आहे. तर मी पुन्हा पुन्हा तेच सांगेल की ही जी गोल्डन संधी, ही जी गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, तर ही तुम्ही जाऊ देऊ नका. हिचं सोनं करा, हे तुमच्या हातात आहे याचं सोनं करणं. सो तुम्हाला
काही बोलायचं असेल किंवा तुमचे काही जर समस्या असतील, कुठले प्रॉब्लेम्स असेल, तर तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे, ॲपची लिंक आहे, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे, WhatsAppचा नंबर आहे. सो तुम्ही माझ्याशी थेट कॉन्टॅक्ट त्या ठिकाणून साधू शकताय. सो तुमचे प्रश्न, मी तुमचे जे काही प्रश्न असेल या भरतीबद्दल असतील किंवा कुठलेही प्रश्न, महिलांचे प्रश्न असू शकतात. सो जे काही प्रश्न तुमचे असतील ते मी तुमचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन देण्याचा देखील प्रयत्न करेल. सो मी परत तुम्हाला तेच सांगेल, की एवढी मोठी संधी, संधी ही परत-परत येत नसते. सो आपल्याला तिचं सोनं करता आलं पाहिजे. सो अभ्यासाला लागा, आत्ताच लागा मी तर असं म्हणेल, कारण की तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. जर खरंच तुमचं स्वप्न आहे, की मला ते मिळवायचंच आहे, मला गव्हर्नमेंटचा जॉब मिळवायचाच आहे आणि आजकाल बघा हो, काळाची गरज आहे, राइट? प्रत्येकाने इंडिपेंडंट असणं, स्वावलंबी असणं ही काळाची गरज आहे. आणि बघा, घरी बसून देखील तुम्ही कुठलंही घरकाम करताना देखील ह्या गोष्टी करू शकतात आणि रिझल्ट आणून यश तुम्ही संपादन त्या ठिकाणी करू शकताय. सो कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, कसलं प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे, मी हे सगळ्या गोष्टी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. सो त्याच्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे जे काही नवीन दुसरा अपडेट येणार आहे ते अपडेट तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर आता हे झालं आपलं मुख्य सेविका आणि अंगणवाडी सेविका, याच्या ऐवजी आरोग्य विभाग भरती 2026 ही सुद्धा येणार आहे आणि याची सुद्धा बॅच आपल्याकडे आहे. ही देखील रेकॉर्डेड बॅच असणार आहे. जे काही परिपूर्ण अभ्यासक्रम आहे, पूर्णतः अभ्यासक्रमावर आधारित अशी ही आपली बॅच असणार आहे. सो परीक्षाभिमुख तयारी तुमची या ठिकाणून केली जाईल. सो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आहे. त्या ठिकाणून तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहे. पीडीएफ स्वरूपात देखील नोट्स मिळतील. सो पीडीएफ स्वरूपातले नोट्स तुम्ही म्हणजे काढून, म्हणजे त्याचे प्रिंट काढून देखील तुम्ही त्याचा स्टडी करू शकताय. आणि बघाल तर याची सुद्धा फीस 699 आहे. अगदी माफक फीसमध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या कव्हर होणार आहात. सो वेळ लावू नका आणि अभ्यासाला लागा, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि काही जरी तुमचे क्वेश्चन्स वगैरे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे WhatsAppचा, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. सो ती सुद्धा डाउनलोड करून तुम्ही ॲप डाउनलोड आपलं करू शकताय. सो आपण थांबूया या ठिकाणी आणि भेटूया आपल्या पुढच्या अपडेटमध्ये. थँक यू सो मच.